पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठकीमध्ये मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचा 122वा भाग सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऐकला। ऑपरेशन सिंदूर नुसती लष्करी मोहीम नाही तर बदलत्या भारताचं चित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मन की बात मधून प्रतिपादन। गडचिरोलीमधल्या नक्षलग्रस्त काटेझरीमध्ये नव्या बदलांना सुरुवात, काटेझरीमध्ये सुरू असलेल्या बस सेवेचा पंतप्रधान मोदींकडून मन की बात मध्ये उल्लेख। पहलगामच्या हल्ल्यामध्ये पर्यटक लढले असते तर दहशतवादी मारले गेले असते, भाजप खासदार रामचंद्र जांगरा यांचं वादग्रस्त विधान। शौर्याची भावना नव्हती म्हणून हात जोडून मरण पत्करलं, जांगरांचं वक्तव्य। पहलगाममधील पीडितांना आणि सैन्याला बदनाम करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू, मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। तर भाजप नेते एवढा अपमान करत असताना पंतप्रधान मोदी गप्प का, खरगेंचा सवाल। गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहा आज रात्री 9:30 वाजता नागपूरमध्ये येणार। सोमवारी शहांचे नागपूर आणि नांदेडमध्ये कार्यक्रम। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष BR कदम यांच्याकडून काँग्रेसचा राजीनामा, भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याच्या नंतर राजीनामा दिल्यामुळे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधील आरोपी राजेंद्र हगवणे याने वापरलेली बलेनो कार ही बावधन पोलिसांनी जप्त केली आहे। 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते। विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी अंजली दमानी यांचे आरोप फेटाळले। तुरुंग विभागामध्ये खरेदीच 350 कोटींची, 500 कोटींचा भ्रष्टाचार अशक्य, शस्त्र परवाने आपण दिले नाहीत, परवान्याचे अधिकार पोलीस उपायुक्तांना, सुपेकरांची प्रतिक्रिया। आपण 2 वर्षांपासून तुरुंग विभागात, पोलीस दलाशी संबंध नाही, जालिंदर सुपेकरांची वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये प्रतिक्रिया। हगवणे कुटुंबाच्या संदर्भात आपण कुणालाही सूचना दिलेली नसल्याचं सुपेकरांचं स्पष्टीकरण। नाशिकमधील भक्ती गुजरातीला आत्महत्येचं प्रकरण समोर आलंय। पती अथर्व गुजराती आणि सासरे योगेश गुजराती या 2 जणांना गुजरातच्या नवसारीमधून अटक, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, भक्तीच्या आई वडिलांचा आरोप आहे। वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहामध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा दावा, कासलेकडून व्हिडिओ शेअर करत आरोप। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या बैठकांवरती अमरावती जिल्ह्यामधल्या तहसीलदारांचा बहिष्कार, विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली असली तरी सुद्धा सोमय्या हे वारंवार अधिकारी कर्मचाऱ्यांवरती फौजदारी कारवाईची मागणी करत असल्याने निर्णय। अहिल्यानगरमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडीमध्ये त्रिशताब्दी जन्मोत्सवाचं आयोजन। या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री येणार असल्याची राम शिंदेंची माहिती। राज्यामध्ये जानेवारीपासून कोरोनाचे 4 बळी, 2 दिवसांमध्ये राज्यात कोरोनाचे 93 नवे रुग्ण, तर मुंबईमध्ये 47, पुण्यामध्ये 30 रुग्णांची नोंद। पहिलीची नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय देण्यात येणार, पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची घोषणा। गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडून संच देण्यात आला होता। 11वीच्या 20,92,000 जागांसाठी सोमवारपासून अर्ज नोंदणीची प्रक्रिया होणार। राज्यामधील 9,373 कनिष्ठ महाविद्यालयांमधली नोंदणी करता येणार। यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यामध्ये 11वी-साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया। राज्यभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी, वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता अटल सेतू आणि समृद्धी महामार्ग सुद्धा करमुक्त। मुंबईतील मीटर सुधारणा न करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती बडगा, 31 मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, तर 1 जून पासून सुधारणा न झालेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई होणार। मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा 7वा आणि शेवटचा भाग प्रभादेवी ते वरळीला जोडणारा अंडरपास मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे। या मार्गामुळे कोस्टल रोडवरती सहजपणे प्रवेश मिळणं शक्य होईल। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वनराणी 4 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा धावेल। पर्यटकांना जंगलामधील निसर्गरम्य जैवविविधतेचा आनंद घेता यावा यासाठी नवीन विस्टाडोम कोचसह वनराणी धावणार। 28 आणि 29 मे रोजी रायगडावरती जाणारा पायरी मार्ग बंद राहील। शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय। उद्यापासून जंजिरा किल्ला बंद करण्याची पुरातत्व विभागाची घोषणा। जंजिरा किल्ला बघण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय।
इंदापूर तालुक्यामधील सराटीमध्ये परवाना असलेलं पिस्तूल हलगर्जीपणाने हाताळल्यामुळे गोळी सुटून एक जण जखमी झालाय. इंदापूर पोलिसांनी आता चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बीडमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांना सरपंचाकडून बेदम मारहाण. गावातल्या श्रमदानामध्ये भाग का घेतला नाही असं म्हणत मारहाण केली. सरपंच वैजनाथ तांदळेसह 7 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संभाजीनगर शहरामधील पुंडलिक नगर परिसरामध्ये मुलाचा मित्र असल्याचं सांगत वृद्ध महिलेच्या 4 तोळे सोन्याची लूट करण्यात आली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यामधल्या कास पठारावरती हुल्लडबाज पर्यटकांचा इतर पर्यटकांना त्रास होतोय. रस्त्यामध्येच गाडी लावून हुल्लडबाज पर्यटकांचा डान्स, याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी. भंडाऱ्याच्या भिलेवाडा खडकी मार्गावरती वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परनं अचानकपणे पेट घेतला. आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे दुर्घटना टळली आहे. ठाण्यामधल्या कोपरी परिसरामध्ये 63 वर्षीय हेमंत शेलारचा मृतदेह विहिरीमध्ये तरंगत असताना आढळला. मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट. हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू. गोंदियामध्ये वाघ नदीच्या पाण्यामध्ये बुडून 2 जणांचा मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. दोघेही मृतक पोलीस भरतीची तयारी करत होते. वाशिमच्या रेल्वे स्थानक परिसरामधल्या रुळांवरती जनावरांचा मुक्तपणे संचार. जनावरांमुळे रेल्वेचा अपघात होऊन प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता. त्यामुळे मोकाट जनावरांवरती कारवाईची मागणी. गडचिरोली शहरामध्ये 2 रानटी टस्कर हत्तींचा धुमाकूळ. शहरामध्ये अचानक 2 हत्तींची एंट्री झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. स्थानिकांची वनविभागाला हत्तींचा बंदोबस्त करायची मागणी. मध्य प्रदेशामधल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये उष्णतेमुळे त्रस्त वाघिणीचा तलावामध्ये तहान भागवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. वाघिणीसोबत 2 बछडे सुद्धा दिसतायत. डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी या पुस्तकाचं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांच्या हस्ते प्रकाशन. देशासाठी हेडगेवार आणि महात्मा गांधींनी परखड भूमिका घेतली. यावेळेला आंबेकर यांची प्रतिक्रिया. महात्मा गांधी आणि हेडगेवार यांची तुलना करण्याची गरज नाही. दोघेही प्रतीक आणि प्रेरणेचे स्रोत आहेत. देश आणि समाजासाठी दोघांचंही उत्कृष्ट काम. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं वक्तव्य. अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत सांगलीमधील 1000 प्रकल्प. सांगली जिल्हा देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर. या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 1000 प्रकल्प उभारणीचं उद्दिष्ट. राज्यामधल्या सर्व धरणांमधला पाणीसाठा अवघ्या 28.10% आलाय. वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणामधला पाणीसाठा फक्त 19.36%. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या पाठोपाठ सॅमसंग या मोबाईल कंपनीला सुद्धा भारतासह इतर देशांमध्ये उत्पादन करू नये असं बजावलं. इतर देशांमध्ये उत्पादन केल्यास थेट 25% कर लावला जाण्याचा ट्रम्प यांचा इशारा. आज आयपीएलमध्ये गुजरात विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. टेबलमधील टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यावरती लक्ष. आज आयपीएलमध्ये केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सुद्धा सामना होतोय. विजयानं या हंगामाचा शेवट करण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल. मलेशिया मास्टर सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय शटलर किदांबी श्रीकांतची आज चीनच्या ली शिफेंग याच्यासोबत लढत होणार आहे. 2019च्या इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावल्याच्या नंतर श्रीकांतचा हा पहिलाच BWF वर्ल्ड टूर फायनल आहे. 25 वर्षीय भारतीय रेसर कुश मॅनीने इतिहास रचला. 24 मे रोजी त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि मोनाको ग्रांप्रीमध्ये F2 स्प्रिंट शर्यत जिंकली आहे. ही शर्यत जिंकणारा तो पहिलाच भारतीय आहे. शनिवारी रात्री रियाल मॅड्रिडचा दिग्गज मिडफिल्डर लुका मॉड्रिकने त्याच्या कारकिर्दीमधील शेवटचा सामना खेळला. सामना संपताच रियाल मॅड्रिडचे सहकारी आणि चाहते भावूक झाले. पूर्व चीनच्या जेजियांग प्रांतामध्ये रोबोट्समध्ये बॉक्सिंगची लढाई. रोबोट्स एकमेकांसोबत लढताना दिसले. चीन आणि कंबोडियाच्या सैनिकांचा संयुक्त लष्करी सराव. लष्करी सरावाचं नाव गोल्डन ड्रॅगन 2025. दहशतवाद विरोधी कारवाया आणि क्षेत्रीय रणनीतीवरती लक्ष केंद्रित. भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अयोध्येमधल्या हनुमानगढी मंदिराला भेट दिली. मंदिराचे महंत संजय दास यांच्यासोबत दोघांनी चर्चा केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी, आकाश अंबानी आणि सून श्लोकासह द्वारकाधीश मंदिरात विधिवत पूजा करत त्यांनी आरती सुद्धा केली आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटियाची मैसूर सँडल साबणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कर्नाटक सरकारकडून नियुक्ती. मात्र कर्नाटकमध्ये तमन्नाला विरोध. हिंदी अभिनेत्रीच्या ऐवजी एखाद्या कानडी अभिनेत्रीची निवड का केली नाही, नागरिकांचा सवाल. आणि यानंतर पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा बघूयात. सुरुवात करूया. मान्सूनपूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यामधील कपिलधारा धबधबा प्रवाहित झालाय. 100 फुटापेक्षा अधिक उंचीवरून या धबधब्याचं पाणी कोसळताना दिसतंय. पर्यटकांची धबधबा बघण्यासाठी गर्दी होती आहे. साताऱ्यामधल्या ठोसेघर धबधबा पावसामुळे फेसाळला. धबधब्याची नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे. सिंधुदुर्गामधल्या मांगेलीमधला धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्गमध्ये पोहोचतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली घाटामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य. आंबोली घाटामध्ये ढगांची चादर पसरल्याचं चित्र. आंबोली घाटामध्ये निसर्गाने पांघरलेल्या चादरीमुळे पर्यटकांना भुरळ पडली आहे. मुंबई आणि परिसरामध्ये अगदी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं. पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच पावसाची हजेरी. पावसाची रिपरिप सुरू असून पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता. सिंधुदुर्गामध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागामध्ये पाणी साचलं. वाहन चालकांची मोठी कसरत. अमृतसरमध्ये पावसाच्या नंतर वातावरण आल्हाददायक. पावसाळ्यामध्ये सुवर्ण मंदिराचं नयनरम्य दृश्य. बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. शिंदेवाडीमध्ये 3 एकरामधला कांदा पाण्याखाली. 6 वर्षांच्या चिमुकलीसह शेतकरी कुटुंब कांदा गोळा करत आहे. मान्सूनपूर्व पावसाने काढणीला आलेला कांदा शेतामध्ये सडला. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने 15 क्विंटल हळदीच्या पिकाचं नुकसान झालंय. ओल्या हळदीला बाजारामध्ये भाव नसल्यामुळे एक तुकडा पाण्यामधून बाहेर काढून ही हळद सुकवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. भंडाऱ्यामध्ये मळणीसाठी शेतामध्ये ठेवलेलं भात पीक पाण्याखाली. भात पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये ऍसिडनं भरलेला टँकर उलटला. पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेला मातीचा भाग खचल्यामुळे टँकर घसरून उलटल्याची माहिती. साताऱ्यामधल्या यवतेश्वर कास पठारावरील दुर्घटना टाळण्यासाठी सातारा तालुका पोलीस ॲक्शन मोडवर. हुल्लडबाज पर्यटकांना पठारावरती जाण्यापासून आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न. सातारा ठोसेघर मार्गावरती नवीन पुलाच्या बांधकामावर ट्रक रुतल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. प्रशासनानं या भागामध्ये कर्मचारी नेमण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यामध्ये विद्युत तारांचा धक्का बसून 8 जनावरांचा मृत्यू झालाय. या मृत जनावरांमध्ये 6 बैल आणि 2 गायींचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्वमधल्या मरोळ पोलीस कॅम्पमध्ये पावसामुळे इमारतीचा स्लॅब कोसळला आणि 2 मुलं जखमी झाली. पोलिसांच्या कुटुंबियांमध्ये सध्या भीतीचं वातावरण.